पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील धानिवरी गावामध्ये PWDच्या अंतर्गत मंजूर केलेल्या 3 ते 4 रस्त्यांच्या निकृष्ट दर्जाच्या कामावरून ग्रामस्थ आक्रमक झाले आहे। या निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या कामांबाबत धानिवरी गावाचे ग्रामस्थ आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे। थेट आता त्यांनी या निकृष्ट दर्जाच्या कामांबाबत आंदोलनाचा इशारा दिला आहे। धानिवरी ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील काही गावांमध्ये रस्त्यांचे काम सुरू आहे, मात्र हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे सुरू आहे असे येथील ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी आता या कामाबाबत संताप व्यक्त केला आहे। संजू बोबा, धानिवरी गावातील ग्रामस्थ, आमच्या ग्रुप ग्रामपंचायत धानिवरी मधील देऊर, धानिवरी आणि दहीगाव या 3 गाव मिळून कमीत कमी 3 ते 4 रस्त्यांची कामं सध्या चालू आहेत। आणि हा रस्त्याचा ठेकेदार हा जितू पटेल म्हणून आहे। आम्ही ग्रामस्थ म्हणून आमच्या गावातील पूर्ण हे ग्रामस्थ आम्हाला लोकांनी येऊन सांगितले की जे सध्या रस्ते चालू आहेत ते अतिशय निकृष्ट दर्जाची कामं होत आहेत। तर आम्ही पूर्ण ग्रामस्थ घेऊन जिथं जिथं रस्त्याची कामं चालू आहेत त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्षदर्शी पाहणी केली असताना ही जी संबंधित कामं चालू आहेत ही अतिशय निकृष्ट दर्जाची चालू आहेत। संबंधित ठेकेदार असेल किंवा संबंधित शासन प्रशासन यांना प्रत्यक्षदर्शी कामाच्या ठिकाणी बोलावून इव्हन सरपंच साहेब, आमच्या धानिवरी गावाचे सरपंच साहेब शैलेशजी कोरडा साहेब यांना घेऊन सुद्धा आम्ही संबंधित कामाच्या ठिकाणी जाऊन तिथं त्या रस्त्यांची पाहणी केली असता संबंधित रस्ते अतिशय निकृष्ट दर्जाचे सध्या तरी निकृष्ट दर्जाची कामं चालू आहेत। हे वारंवार आम्ही ठेकेदाराला, संबंधित शासनाला, प्रशासनाला कळवून सुद्धा आजतागायत रस्ते जशाच तसे आहेत। आणि येणाऱ्या टायमामध्ये जर शासनाने, प्रशासनाने त्या ठेकेदारावर कोणत्याही कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही तर आम्ही पूर्ण धानिवरी, देऊर आणि दहीगावचे पूर्ण ग्रामस्थ आम्ही PWDच्या ऑफिसला जाऊन आंदोलन करू। येथील रस्त्याच्या कामासाठी 10 लाख रुपयांचा निधी मंजूर होऊनही या रस्त्याचे काम अत्यंत हलक्या दर्जाचे केल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। रस्त्यांची अवस्था वाहतुकीसाठी धोकादायक ठरत असल्याने गावकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर आणि ठेकेदारावर कठोर कारवाईसह त्यांचा लायसन्स रद्द करून ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याची मागणी केली आहे। ग्रामस्थांचा आरोप आहे की या ठेकेदाराने गावातील एका अंगणवाडीचे कामही निकृष्ट दर्जाचं केलं आहे। ग्रामपंचायतीने देखील ठेकेदाराला जाब विचारला आहे, मात्र या संदर्भातील काही संबंधित अधिकारी ठेकेदाराच्या बाजूने उभे असल्याचा आरोप ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत सरपंच शैलेश कोरडा यांनी केला आहे। मी शैलेश कोरडा, ग्रामपंचायत धानिवरीचे सरपंच। आज आपण पाहत असाल धानिवरी ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये जितू पटेल या नावाच्या कॉन्ट्रॅक्टरने 3 ते 4 रस्ते केलेत, परंतु रस्त्याचे काम हे पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे काम केले आहे असं प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर समजलं। गावकऱ्यांनी मला वारंवार फोन करून मला सांगितले की सरपंच साहेब तुम्ही पाहणी करा, रस्त्याची काम एकदम निकृष्ट दर्जाचं झालं आहे। परंतु मी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर खरोखरच निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे। परंतु याकडे मी सार्वजनिक बांधकाम विभागाला सांगू इच्छितो की संबंधित ठेकेदारावर योग्य ती कारवाई करावी। या कामाविषयी तुम्ही संबंधित अधिकाऱ्यांशी तुमचं बोलणं वगैरे झालेलं आहे का? आधी मी रस्त्याच्या बाबतीत किती राव साहेबांना फोन करायचो की रस्ते निकृष्ट दर्जाचे आहेत, तर साहेब मला वारंवार बोला की मी त्या पद्धतीने करून घेतो, परंतु त्याच्यावर काय एवढा परिणाम दिसून आला नाही आणि रस्ते जसेच तसे आहेत। तुम्ही सरपंच या नात्याने तुमची काय मागणी आहे? माझी एवढीच मागणी आहे की रस्ते हे निदान 10 ते 15 वर्ष टिकले पाहिजेत। एका पावसाळ्यापुरती निकृष्ट किंवा हे नाही झालं पाहिजे। 10 वर्षापर्यंत टिकले तर ही एक गावाची जी आहे रस्त्याची बांधणी किंवा दळणवळणाची सुविधा ती लोकांच्या येण्यासाठी चांगली सुविधा होईल, एवढं फक्त माझी इच्छा आणि संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी। आणि आता ग्रामस्थांनी स्पष्टच इशारा दिला आहे की दोषींवर त्वरित कारवाई न झाल्यास PWD कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडले जाईल। तर ग्रामस्थांचा सवाल आहे की इतक्या मोठ्या निधीचा वापर करूनही रस्ते खराब होणे म्हणजे
साफ भ्रष्टाचार आणि निकृष्ट कामाचा नमुना आहे। मात्र संबंधित ठेकेदारावर कारवाई होणार का हे पाहावं लागणार आहे। मात्र सध्या गावकऱ्यांचा रोष आणि आक्रोश पाहता आता संपूर्ण गावाचे लक्ष प्रशासनाकडे लागलं आहे। तर संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई न झाल्यास ग्रामस्थ रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील असा ठाम इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। तर एक महत्त्वाची बाब म्हणजे आपल्या गावाची जबाबदारी ही आपली सुद्धा आहे हे येथील ग्रामस्थांनी दाखवून दिलं आहे। गावात जर असे निकृष्ट दर्जाचे काम होत असेल तर गावकऱ्यांना पूर्ण अधिकार आहे आवाज उठवण्याचा। या गावातील लोकांनी या निकृष्ट कामांबाबत आज एकत्र येऊन आवाज उठवल्याने नक्कीच या गावाचा विकास चांगल्या कामांद्वारे होईल आणि निकृष्ट दर्जाच्या कामांनाही आळा बसेल अशीच अपेक्षा आहे। डहाणूवरून अशरफ खान, विकास समाचार।